नमस्कार मित्रांनो. आज आपण भेटणार आहोत एका हिमॅनला. हिमॅन म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे का? बरोबर, धर्मेंद्र. चला तर मग जाणून घेऊया धर्मेंद्र यांच्याविषयी. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी आपली ओळख कायमस्वरूपी कोरली आहे. त्यापैकी एक तेजस्वी, बहुआयामी आणि सदाबहार नाव म्हणजे धर्मेंद्र. त्यांच्या नावाचा अर्थच धर्माचा अनुयायी असा होतो आणि त्यांनी आपल्या जीवनातही त्या नावेला साजेसा प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपली आहे. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली गावात झाला. त्यांचे संपूर्ण नाव धर्मेंद्र सिंह देओल असे आहे. ते एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मले आणि बालपण अतिशय साधेपणात गेले. धर्मेंद्र यांनी लुधियानातील गोविंदपुरा येथून शिक्षण घेतले. शालेय जीवनात ते खेळात आणि नाटकात सक्रिय असत. त्यांच्या मित्रांनाही त्यांचा आत्मविश्वास आणि हसरा चेहरा आवडायचा. लहानपणापासूनच धर्मेंद्र यांना चित्रपट बघण्याची आवड होती. त्या काळी गावात चित्रपट पाहण्यासाठी दूरवर जावे लागे, पण ते कोणतीही संधी सोडत नसत. तरुण वयातच त्यांनी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले. त्यांच्या मेहनतीमुळे आणि ध्येयवेळेपणामुळे ते 1958 साली मुंबईला आले. त्या काळात संघर्षमय जीवन त्यांनी अनुभवले. 1960 साली त्यांनी दिल भी तेरा हम भी तेरी या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट फारसा चालला नाही, पण धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि अभिनयाचे प्रामाणिकपणा लोकांच्या लक्षात राहिला. आरंभी त्यांना लहान भूमिका मिळत असत. काही वर्षे त्यांनी संघर्ष, नकार आणि कठीण परिस्थितीचा सामना केला, पण त्यांच्या चिकाटीमुळे त्यांनी उद्योगात स्वतःला सिद्ध केले. फूल और पत्थर 1966 या चित्रपटाने धर्मेंद्र यांना खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाचे त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. 1960 आणि 70च्या दशकात धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय रोमॅन्टिक नायक बनले. आया सावन झुमके, अनुपमा, माँ, बंदनी अशा चित्रपटात त्यांनी कोमल भावनांचे उत्कृष्ट चित्रण केले. 70च्या दशकात त्यांनी ॲक्शन चित्रपटांकडे वळण घेतले आणि शोले, यादों की बारात, धर्मवीर, राजा जानी अशा चित्रपटांनी त्यांना ही-मॅन ऑफ बॉलिवूड ही उपाधी दिली. शोले 1975 हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक कालातीत चित्रपट आहे. धर्मेंद्र यांनी साकारलेला वीरू हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक लोकप्रिय पात्र ठरला. त्यांचा संवाद, हावभाव आणि विनोद आजही प्रेक्षकांना आवडतो. धर्मेंद्र यांचा विनोदी अभिनय चुपके चुपके, रझिया सुलतान आणि शोले मध्ये अप्रतिम दिसून येतो. ते नैसर्गिकपणे हास्य निर्मिती करतात. त्यांना त्यात कृत्रिमता नसते. ते प्रेमकथांपासून ॲक्शन, कॉमेडी, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या चित्रपटात यशस्वी झाले. त्यामुळेच त्यांना सर्वगुणसंपन्न अभिनेता म्हटले जाते. धर्मेंद्र हे अतिशय सहृदय सहकलाकार होते. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, शर्मिला टागोर, राखी आणि आशा पारेख यांच्यासोबत त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट केले. धर्मेंद्र यांनी व्हिक्टर फिल्म्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली आणि त्याखाली अनेक यशस्वी चित्रपट निर्माण केले, जसे घायल, घातक, अपने. 1997 साली धर्मेंद्र यांनी भारतीय जनता पक्षाकडून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी काही काळ बिकानेर मतदारसंघाचे खासदार म्हणून काम केले. धर्मेंद्र यांनी पहिला विवाह प्रकाश कौर यांच्याशी केला. त्यांना 2 मुले सनी आणि बॉबी देओल आहेत. नंतर त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. त्यांना 2 कन्या ईशा आणि अहना देओल आहेत. चित्रपटसृष्टीत असूनही धर्मेंद्र यांचा स्वभाव अत्यंत साधा आणि नम्र राहिला. ते आजही गावातील मातीशी जोडलेले आहेत. धर्मेंद्र यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांना फिल्मफेअर, लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड, राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांचे पुत्र सनी आणि बॉबी देओल यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवला. धर्मेंद्र यांच्या प्रेरणेने त्यांचे संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहे.
वयोमानानुसारही धर्मेंद्र यांनी अभिनय सोडला नाही. यमला पगला दिवाना मालिकेत त्यांनी आपल्या मुलांसोबत पुन्हा पडद्यावर झळकून चाहत्यांना आनंद दिला. धर्मेंद्र हे देखणेपण, सौम्यता आणि भावनात्मक प्रामाणिकतेचे प्रतीक आहेत. त्यांचा आवाज, डोळ्यातली भावनाशक्ती आणि शरीर भाषा आजही अभिनयाचे उत्तम उदाहरण मानले जाते. ते अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभागी झाले. गरीब, शेतकरी आणि शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी योगदान दिले आहे. धर्मेंद्र यांचे जीवन हे संघर्षातून यश मिळवण्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी दाखवून दिले की स्वप्न मोठे असले तरी त्यांची पूर्तता मेहनतीनेच होते. धर्मेंद्र हे केवळ एक अभिनेता नाहीत, तर भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरव आहेत. त्यांच्या अभिनयाची जादू, व्यक्तिमत्त्वाची तेजस्विता आणि माणुसकीची उर्मी आजही लोकांच्या मनात ताजीतवानी आहे. धर्मेंद्र हे नाव म्हणजे अभिनय, सादगी आणि प्रेरणेचे प्रतीक होय. काल वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचे नाव अमर राहील. ते ही-मॅन म्हणून प्रसिद्ध राहणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हो, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.